नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न मोर विथ जे-पी सर. आपली एम-एस वर्डची सीरीज चालू आहे मित्रांनो. तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. आपण त्याच्यामध्ये वर्ड खूप डिटेलमध्ये शिकत आहोत. आज आपण शिकूया होम मेनूमधील स्टाईल ग्रुप आणि एडिटिंग ग्रुप. चला तर मग सुरुवात करूया. वर्ड ओपन करा, ब्लँक डॉक्युमेंट घ्या. आपला फॉर्म्युला विसरायचा नाही मित्रांनो, इक्वल टू RAND, ब्रॅकेट ओपन क्लोज एंटर. 5 पॅराग्राफ तुमच्या समोर डिस्प्ले होतील. तर मित्रांनो, आता सुरुवातीला जर स्टाईल्स ग्रुप आपण बघायला गेलो, तर याच्यामध्ये तुम्हाला काही अशा स्टाईल्स दिसतील. समजा आपण एक पॅराग्राफ सिलेक्ट केला, त्याला तुम्हाला इथं मोर बटनवरती क्लिक करून तुम्हाला काही अशा वेगळ्या स्टाईल जर द्यायच्या असतील, हेडिंग हेडिंग 1, हेडिंग 2 किंवा टायटल स्टाईल. अशा काही रेडीमेड स्टाईल्स असतात, जे की टेक्स्ट तुमचं त्या स्टाईलच्या अनुसरून कन्व्हर्ट होऊन जाईल. म्हणजे समजा तुम्ही समजा एखादी शब्द घेतला समजा या ठिकाणी आणि त्याला तुम्ही टायटल जर स्टाईल लावला, तर ते तुमचं डॉक्युमेंटचं हेडिंग झाल्यासारखं किंवा टायटल झाल्यासारखं कन्व्हर्ट होईल मित्रांनो. बाकी तुम्हाला तुमच्या गरजेनुसार, तुमच्या आवडी-निवडीनुसार तुम्हाला याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. इंटेन्स कोट, एम्फॅसिस वगैरे असे भरपूर आहेत. तुमच्या स्टायलिंगनुसार, तुमच्या गरजेनुसार तुम्ही यापैकी कुठली पण एक स्टाईल चूज करू शकता, निवडू शकता तुमच्या डिझायनिंगच्या पर्पजसाठी. त्यानंतर मित्रांनो पुढं पुढं आहे फाइंड एडिटिंग ग्रुप. त्याच्यामध्ये फाइंड, रिप्लेस, गो टू, सिलेक्ट वगैरे असे काही तुम्हाला इथं दिसतील. फाइंड वरती जर आपण क्लिक केलं, तर इथं नेव्हिगेशन पेन येते. याच्यामध्ये तुम्ही एखादी तुमच्या डॉक्युमेंटमधला एखादी स्पेसिफिक वर्ड तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकता किंवा फाइंड करू शकता. समजा व्हिडिओ हा शब्द या पूर्ण आपल्या टेक्स्ट डॉक्युमेंटमध्ये किती वेळा आलाय, आपल्याला जर चेक करायचं असेल, तर आपण या ठिकाणी व्हिडिओ जर टाइप केलं, तर तुम्हाला हे जागोजागी हायलाइटही करून दाखवतंय आणि इकडं तुम्हाला कुठल्या लाईनमध्ये आहे त्या ठिकाणी बोल्ड सुद्धा करून दाखवतंय. आता हे झालं नॉर्मल फाइंड. आता या फाइंडच्या बाजूला बटन आहे, तिथं जर आपण गेलो तर फाइंड आहे, ॲडव्हान्स फाइंड आहे आणि गो टू आहे. समजा आपण फाइंड आता बघितलं, आता ॲडव्हान्स फाइंडमध्ये काय आहे नेमकं ते बघूया. ॲडव्हान्स फाइंडवर जर तुम्ही क्लिक केलं, तर तुमच्या समोर असं एक डायलॉग बॉक्स येतो, ज्याच्यामध्ये तुम्ही फाइंड व्हॉट काय शोधायचं ते शोधू शकता. हे नॉर्मल झालं. इथं जर क्लिक मोरवर क्लिक केलं, तर तुम्हाला इथं वेगवेगळ्या काही क्रायटेरियाज येतील. त्या किंवा त्याला आपण सर्च ऑप्शन म्हणू. या खालीलपैकी कुठल्याही एका सर्च ऑप्शनवर तुम्ही ते सर्च करू शकता. हे नॉर्मल एखादी शब्द शोधायचा असेल, तर आपण असं टाकून शोधू शकतो. समजा तुम्हाला जर असं वाटलं, की एखादी वर्ड आपल्याला फॉर्मॅटिंगनुसारही शोधायचे. म्हणजे एखादी टेक्स्टचा कलर रेड असेल किंवा एखादी वर्डचा कलर वर्डची स्टाईल आपण समजा बोल्ड केलेली असेल, तर बोल्ड केलेले वर्ड आपल्या डॉक्युमेंटमध्ये किती आहेत किंवा रेड कलर केलेले, फॉर्मॅटिंग केलेले वर्ड किती आहेत, असं जर आपल्याला स्पेसिफिक जर शोधायचं असेल, तरी देखील आपण त्या ॲडव्हान्स फाइंडमध्ये जाऊन शोधू शकतो. समजा आपण काही एक क्रायटेरिया बघू. समजा आपण 4-5 बोल्ड करूया शब्द. आता आपण इथं कर्सर स्टार्टिंगला क्लिक करूया. फाइंडमध्ये ॲडव्हान्स फाइंडमध्ये जाऊया. इथं बघा मित्रांनो, फॉर्मॅटमध्ये जा. इथं फॉन्टवरती क्लिक करा. तुम्हाला इथं जो काही क्रायटेरिया द्यायचा आहे, तो तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. समजा आपल्याला फॉन्टची स्टाईल आपली बोल्ड केलेले किती शब्द आहेत, हे जर बघायचे असतील, तर बोल्डला सिलेक्ट करा. ओके करा. इथं फाइंड नेक्स्ट करा. तुमचे बोल्ड शब्द ते सिलेक्ट करेल. बघा मित्रांनो, पॉवरफुलला सिलेक्ट केलंय. आता प्रोड्यूसला करा पुढे. प्रोड्यूस. देन स्मार्ट आर्ट, देन लेआउट. असं तुम्ही बोल्ड असलेले शब्द सुद्धा एखादी शोधू शकता. समजा आपण त्या शब्दाला आपण रेड जर इफेक्ट दिला, रेड. आता बघूया ॲडव्हान्स फाइंडमध्ये फॉर्मॅटमध्ये जायचं, फॉन्टमध्ये जायचं. आता आपण बोल्ड काढून टाकू मित्रांनो, रेग्युलर करूया. कलरमध्ये जाऊन रेड कलर करूया. तुम्हाला ते जिथं-जिथं कलर आहे, तिथं-तिथं ते सॉरी, त्याला बोल्ड ठेवावं लागलं कारण आपण बोल्ड पण केलेलं आहे मित्रांनो. विसरलो मी. सॉरी. फाइंड असं शोधू शकतो. बोल्ड प्लस कलर दिलेला आहे.
नुसता जर कलर दिला असता तर कदाचित ते सिलेक्ट केलं असतं. त्यानंतर इथून तुम्हाला जर समजा असं काही स्टाईल्स दिलेले असतील, तर तेही तुम्ही या ठिकाणी शोधू शकता. काही असे कॅरेक्टर्स, पॅराग्राफ मार्क्स, फुटनोट काही असं दिलेले असतील, तर तेही तुम्ही या ठिकाणी स्पेशली शोधू शकता. मित्रांनो, फाइल नंतर आपण ॲडव्हान्स फाइल बघितलं. त्याच्यामध्ये गो टू एक कमांड राहिली होती आपली. गो टू कमांडमध्ये आपण एखादी डॉक्युमेंटच्या पेज नंबर किती नंबर पेजवर जायचंय किंवा लाईन्स किती नंबर लाईन्सवर तुम्हाला मूव्ह व्हायचंय ते आपण या ठिकाणी ठरवू शकतो. लाईन नंबर सिलेक्ट करा आणि लाईन नंबर टाका. तुम्ही 5 नंबर लाईन समजा सिलेक्ट केलात आणि गो टू केला तर तुम्ही 5व्या नंबर लाईनवर तुमचं कर्सर या ठिकाणी ब्लिंक होत आहे. हे 1, 2, 3, 4 आणि हे 5. असं आपल्याला डॉक्युमेंटमध्ये मूव्हमेंट जर करायची असेल, तर तुम्ही गो टू याचा वापर करू शकता. त्याच्यानंतर आता रिप्लेस कमांडवरती जर आलो आपण, आपल्याला एखादी शब्द शोधायचा आणि त्याच्याऐवजी शब्द समजा दुसरा टाकायचा असेल, आपण व्हिडिओ शब्द शोधूया, त्याच्याऐवजी मीडिया शब्द टाकूया. सिंगल रिप्लेस करायचा असेल, तर आपण रिप्लेस करत जाऊ शकतो. अदरवाईज आपण रिप्लेस ऑल जर केलं, तर सगळे रिप्लेस जेवढे काही शब्द असतील एकदाच रिप्लेस होऊन जातील मित्रांनो. पुन्हा जशाला तसं करूया. मीडिया टू व्हिडिओ, रिप्लेस ऑल. आपलं डॉक्युमेंट जशाला तसं आपल्याला पूर्वीसारखं होतं तसं मिळेल. त्याच्यानंतर मित्रांनो सिलेक्ट आहे. सिलेक्टमध्ये तुम्हाला सिलेक्ट ऑल जर केलं आपण, तर आपलं जेवढं काही डॉक्युमेंट आहे, ते एका क्लिकमध्ये सिलेक्ट होऊन मिळेल. त्याच्यानंतर सिलेक्ट ऑब्जेक्ट. आता सिलेक्ट ऑब्जेक्ट हे जर समजा तुम्ही काही शेप्स किंवा काही इमेजेस जर त्याच्यामध्ये इन्सर्ट केले, तर त्या इमेजेसला किंवा त्या शेपला तुम्हाला सिलेक्शन करण्यासाठी सिलेक्ट ऑब्जेक्टचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर सिलेक्ट ऑल टेक्स्ट विथ सिमिलर फॉर्मॅटिंग. समजा, जसं आपण आता याच्यापूर्वी थोडं पूर्वी बघितलं होतं, की काही शब्द समजा आपण कलर केलेले आपल्याला समजा रेड कलर असलेले सगळे शब्द एकाच क्लिकमध्ये आपल्याला जर सिलेक्ट करायचे असतील, तर आपण या सिलेक्टमध्ये जाऊन सिलेक्ट ऑल टेक्स्ट विथ सिमिलर फॉर्मॅटिंग असं करू शकतो. आता हे सिमिलर फॉर्मॅटिंग असलेले सगळं टेक्स्ट सिलेक्ट केलं. समजा आपण रेड एक सिलेक्ट केला आणि सिलेक्टमध्ये जाऊन सिलेक्ट टेक्स्ट विथ सिमिलर फॉर्मॅटिंग करा. जेवढे रेड असतील तेवढे सिलेक्ट आहेत. बाकी सगळे त्यांनी सोडून दिले. अशा पद्धतीनं आपण सिलेक्शनचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर सिलेक्शन पेन सुद्धा मित्रांनो, तुम्ही जे शेप्स किंवा काही पिक्चर्स जर तुम्ही इन्क्लूड केले, इन्सर्ट केले असतील, तर त्यांच्यावर कंट्रोलिंग करायसाठी तुम्हाला सिलेक्शन पेनचा उपयोग होतो. तुम्हाला ती समजा असतील किंवा सगळे हाईड करायचे, सगळे शो करायचे, तर तुम्ही असं या ठिकाणी शो ऑल, हाईड ऑल असं बटनचा वापर करून करू शकतो मित्रांनो आपण. आपण नेक्स्ट मेनू ज्यावेळेस आपला इन्सर्ट मेनू येईल, ज्यावेळेस आपलं शेपमध्ये आपण ज्यावेळेस बघू, त्यावेळेस हे डिटेलमध्ये आपण पाहणारच आहोत. तूर्तास एवढेच. आजच्या दिवस आपण या ठिकाणी थांबूया. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, हे मला नक्की कमेंट करून कळवा मित्रांनो. आणि माझ्या येणाऱ्या व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनल तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. थँक यू.